नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज तारीख आहे 21 ऑगस्ट 2026 आणि आज वार आहे शुक्रवार. तर मित्रांनो, आपण चाललोय आता कर्नाटकला. कर्नाटकला म्हणजे कुठं जायचं आपल्याला? निपाणीला जायचंय. तर आता सीएनजी भरून घेतलाय, 720 रुपयाचा बसलेला आहे. तर आता निघालोय. आता मला पिकअप आहे सुतारवाडीहून. तर आता कोंडवून सुतारवाडीला निघलोय. मला निघायचं होतं खरं तर 3:30-4 ला, पण उशीर झाला जरा मला. चला मित्रांनो, मी चाललोय आता सुतारवाडीला. तर घेऊ त्यांना आणि जाऊ आपण. तर चला मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा आज. तर बघू आपली गाडी आज किती किलोमीटर होती आणि मीटर बी 0 काय आहे. बघू आपली गाडी आज किती किलोमीटर होती. तर आपल्याला काही भाडं बिडं नाही, पण आपले घरचेच आहेत. तर आपल्याला जायचंय दवाखान्यामध्ये. तर चला मित्रांनो, आता इथनं मला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल सुतारवाडीला जायला. उशीर झालेला आहे. तर निघालोय आता मी खडी मशीन चौकाच्या पुढे. चला निघतो आज. ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर चला आता मी लवकर जायचं, जरा फास्ट जायचं, मला उशीर झाले रे. निपाणीच्या पुढे जायचं आपल्याला 35 किलोमीटर. पॅरालिटचा दवाखाना आहे, तर तिथं जायचं आपल्याला. यायच्या पहिलं गेलेलो मी 2 वेळेस. आता हे 3री वेळेस आहे, लागतं वेळेस आता ही. चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला आता. चला आता लवकर चाललोय मी, मला उशीर झालेलं आहे. आता आलेलं आहे बघा नवले ब्रिज जवळ जवळ. शंभरच्या स्पीडने पोहोचलो बघा आपण पारगाव खंडाळ्याच्या घाटात. आणि आपल्याला पुढे चाललोय आता. आणि घाट पास करायचं बघा, खाली नजारा. पोहोचलो बघा आपण कराडच्या टोलनाक्याच्या पुढं. आणि आपल्याला सीएनजी भरायचा होता कराडच्या पुढं. वातावरण मस्त आहे, सकाळ सकाळ मस्त. आणि रोड बघा. आणि आपण पोहोचलो बघा सीएनजी भरायला. लावली गाडी, घेतलं भरून. 688 रुपयाचा सीएनजी भरून घेतलाय आपण. तर बघा, गर्दी काहीच नव्हती बघा. 688 रुपयाचा झाला. मग आम्ही थांबलो नाश्ता करायला. मग महाराष्ट्र कर्नाटकचा टोल नाका हे केला पास. आणि चला आपलं आता निघायचं सनकट. आपल्याला काही इथं टीपी बीपी फाडायचं नाही, पुढे बॉर्डर लागते. बेगर टीपीचं जाणार आहेत आपण. चला आले बघा निपाणी. चला आपल्याला इथनं लेफ्ट घ्यायचं आहे. तर चला बघा कर्नाटकमध्ये पोहोचलो आपण. निपाणीच्या पुढे 35 किलोमीटर जायचं आहे. आणि रोड बघा कर्नाटकमधले 1 नंबर आहेत. आणि वातावरण. तर चला आपल्याला 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे आपलं, कारण की 11 वाजताचा नंबर आहे. तर बघू किती वाजता पोहोचते आपण. रोड 1 नंबर आहेत इकडले कर्नाटक मधले. मग काही 100 मीटर लावले. वातावरण बघा. मग मी पोहोचलो दवाखान्यामध्ये. 10 वाजून 13 मिनिटं झाली. चला गाडी पार्किंगला लावतो ना आतमध्ये जातो. पटकीने आपल्याला उरकायचंय आणि निघायचं आपल्याला रिटर्न लगेच. तर चला लावली गाडी. गर्दी बघा. चला आता आतमध्ये जातो.
तर आपलं काम झालं, आपण निघालो रिटर्न. आणि पुण्याची गाडी एक आलेली होती इर्टिगा. तर चला आता दवाखान्यात आपल्याला बाहेर निघायचं, आपल्याला लवकर जायचं पुण्याला रिटर्न. हे बघा गुड बाय. इथं पुढे गेलो आणि घेतला युटर्न आणि लागलो आपल्या पुण्याच्या दिशेने सणा तिरी करत. आणि आलो बघा इकडे निपाणीच्या बाहेर हायवेला. पास केला बोगद्यामधनं गाडी आणि आपण लागलो बघा हायवेला. चला लावायचं आता 100-120 मीटर. पुणे होतं आपल्याला 264 किलोमीटर दाखवत होतं. चला संकट जाऊ, बॉर्डर लागणार आहे. हे बघा माझा अवतार पूर्ण खराब झालेला होता. आता बॉर्डर लागन आणि आरटीओची गाडी बी तिथं होती. मग आलो बघा आपण बॉर्डरला. मग आरटीओ बघा इथं गाडी लावून बसला होता आरटीओन. आपण निघलो पुण्याच्या दिशेने. मग थांबलो सीएनजी भरायला कोल्हापूरच्या पुढे. भरला सीएनजी. त्याची फी बघा 615 रुपयाचा सीएनजी बसलेला होता. मग आपण खाली होती. इथं लास्ट भरायचं आपल्याला, पुढे नाही भरायचं सीएनजी. बस आपली गाडी आराम तर पुण्याला जाते. तर चला निघालो मी रिटर्न. बसलो घरच्यांना आणि निघालो बघा. आलो कराडमध्ये आणि कराडचा नजारा बघा. तर एक नंबर वातावरण. सणा पिरी करत निघालो आणि आलो बघा साताऱ्यामध्ये पेढेवाले. मग काय पुढं आपण 100 मीटर खालीच नाही. मग आपण आलो बघा इथं डॉमिनल्स काय इथं आलो. चला आपण आलो आणेवाडी टोल नाका साताऱ्याच्या पुढं. मग काय टोल नाका केला आपण. पास करायचं आपल्याला लवकर. मग याने केलं दांडकाळीवर निघालो बघा आज पुण्याच्या दिशेने. सणा आलो बघा खंडाळा घाटाच्या वर वेळेला. आणि मग काय तिथनं निघालो आणि नवीन रोड झालेला होता. मग काय बोगदा लागलाय आपल्याला. मग आपण टाकली बोगद्यातनं गाडी आणि निघालो आपण. अजून 100 मीटर काय आपलं खालीच नाही. आणि आपण झाला बघा आता बोगदा पास होईल तर झाला बघा. नाही तर बघा रोडचं काम चालू होतं पलीकडे साईडला अजून ब्रिजचं. आणि नवीन रोड आता चालू केलं वाटतं. आणि हे बघा डोंगर, कसला खतरनाक डोंगर. पोचलो बघा आता खेडशिवापूरला हे टोल नाक्यावर. मग चला आता मित्रांनो हे टोल नाका पास करतो. तर खेडशिवापूरला आलो म्हणजे आपण पुण्यात आलोय. तर आता चला कात्रज येईन आता घाट. आणि आपण ब्लॉग इथेच एंड करतो. आणि आपला टोटल खर्च झालाय 2685. 2000 रुपयाचा सीएनजी आणि 685 रुपये टोल. तर चला धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करा चॅनलला.